उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, राजस्थान ह्या राज्यातून शेतकरी आंदोलनासाठी दिल्ली जात असताना नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना हरियाणा आणि इतर सीमेवर अडवलेलं आहे। याच्या अगोदर पण कोरोना काळामध्ये मोठं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। ते पूर्वीचं जे आंदोलन होतं ते 3 काळे कायदे जे नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात आणले होते त्याच्यासाठी होतं। परंतु आता जो शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे पंजाब हरियाणाच्या सीमेवर, तर ते आहे शेतमालाला योग्य भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले हे नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांकडे कायम दुर्लक्ष करीत आहे। शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देण्यास सुद्धा यांना म्हणजे यांचा विरोध आहे। तर सध्या शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीची मागणी होत आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहे, तर शेतकरी कर्जात का गेला? तर नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षात वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतले। शेतमालाचे भाव वाढत असताना नरेंद्र मोदी यांनी शेतमालावर कायम निर्यात बंदी केली, किंवा शेतमालाचे आणखी जर भाव वाढले तर कायम आफ्रिकेसारख्या राष्ट्रांमधून नरेंद्र मोदी यांनी शेतमालाची आयात केली आणि इथल्या शेतमालाचे भाव पाडले। त्याचं एक नरेंद्र मोदी किती शेतकरी विरोधी आहे त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे कांद्याचे थोडे 2-2.5 हजारापर्यंत भाव वाढलेले असताना नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी असलेल्या तालिबानी अफगाणिस्तानमध्ये जिथं तालिबानचं सरकार आहे, म्हणजे जिथं अक्षरशः दहशतवाद्यांचं सरकार आहे, त्या दहशतवाद्यांकडून नरेंद्र मोदी यांनी भारतात कांद्याची आयात सुरू केलेली आहे। 8,000 टन कांदा तालिबान्यांकडून म्हणजे दहशतवाद्यांकडून घेतला जाणार आहे। आणि स्वतःला जे मुस्लिम विरोधी किंवा हिंदुत्ववादी समजतात असं सरकार आता आपल्या देशातल्या लोकांना दहशतवाद्यांनी पिकवलेले कांदे खाऊ घालणार आहे आणि इथल्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे। म्हणजे असं यांचं कायम शेतकरी विरोधी धोरण आहे। आणि ह्याच गोष्टींमुळे, ह्याच यांच्या कृत्यांमुळे भारतातला शेतकरी कर्जात गेलेला आहे। उत्तर भारतात कायम गहू आणि तांदूळाला MSPची गरज असताना नरेंद्र मोदी यांनी त्यांना MSP दिली नाही। फक्त 1-1.5% भाव शेतकऱ्यांनाच MSPचा फायदा मिळाला। तो फक्त जे रेशन किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत जे तांदूळ आणि गहू वाटले जातात त्या खरेदीसाठीच फक्त शेतकऱ्यांना MSP मिळाला। त्याच्यानंतर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात पलायन वाढलं। त्याला नरेंद्र मोदी यांचं शेतकरी विरोधी आणि ग्रामीण भागाच्या विरोधात असलेलं धोरण आहे। नरेंद्र मोदी यांनी मागच्या टर्ममध्ये लोकसभेत सांगितलेलं आहे की आम्ही 25,000 कोटी इतकी मोठ्या कॉर्पोरेट किंवा भांडवलदार कंपन्यांच्या मालकांची कर्जमाफी केलेली, परंतु फक्त 14,000 कोटी इतकी आवश्यकता असताना नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करत आहे किंवा नकार देत आहे किंवा कर्जमुक्ती करण्यास ते इच्छुक नाही। ही माहिती भागवत कराड जे पूर्वी मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते त्यांनी दिलेली माहिती आहे। म्हणजे कॉर्पोरेटचं कर्ज माफ करायला त्यांना म्हणजे त्यांची इच्छा आहे, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला ते कायम अनुत्सुक किंवा अनिच्छा असते त्यांची। त्याच्यानंतर शेतकरी कर्ज जाण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे शेतीच्या निविष्ठा ज्या असतात, रासायनिक खतं, रासायनिक औषधं, शेतीसाठी आवश्यक असणारे यंत्रसामुग्री आणि शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठा ज्या असतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स, गब्बर सिंग टॅक्स म्हणजे GST 18% नरेंद्र मोदी यांनी लावला। परंतु हिरे, सोने, जड हिरे किंवा चैनीच्या ज्या वस्तू असतात त्याच्यावर फक्त 2% टॅक्स आहे। म्हणजे श्रीमंतांना टॅक्समधून सूट आणि गोरगरिबांकडून, शेतकऱ्यांकडून टॅक्सच्या नावाने लूट, असा प्रकार नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे शेतकरी कर्जात गेला। त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आल्यानंतर पूर्वी NCRBचे जे आकडे असतात, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे, जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रेकॉर्ड केलं जात होतं किंवा नोंद घेतली जात होती, ती आकडेवारीच नरेंद्र मोदी यांनी आल्यानंतर बंद केली। म्हणजे मीडियाला किंवा देशातल्या जनतेला कळणारच नाही की किती लोकांनी किंवा किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तो आकडाच द्यायचं नरेंद्र मोदी यांनी बंद केलं।
शेती करण्यास नवीन पिढी यांच्या धोरणांमुळे अनिच्छुक आहे, कारण कायम शेतकरी विरोधी धोरणे यांनी घेतले। सगळ्यात पहिलं म्हणजे यांनी आफ्रिकेसारख्या देशांमध्ये पुढच्या 10 वर्षासाठी शेतमाल आयातीचे करार करून ठेवलेले, तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट नरेंद्र मोदी यांनी केलेली। म्हणजे इथं जर तूर, कडधान्य यांची तूर आणि जे डाळीचे पदार्थ आहे, डाळ उत्पादक, जिथं डाळीचं उत्पादन केलं जातं, अशा गोष्टींचं आफ्रिकेबरोबर करार करून नरेंद्र मोदी यांनी तिथून शेतमालाची आयात केली आणि भारतातल्या शेतमालाचे भाव पाडण्याचं काम केलं। आफ्रिकेबरोबर करार करून आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशाकडून स्वस्तात दुधाची आयात करून भारतातल्या दुधाचे भाव नरेंद्र मोदी यांनी पाडले। त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियातूनच कापूस गाठी किंवा कापूस आयात करून शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं। कापसाच्या शेतकऱ्यांना आत्महत्येस भाग पाडलं। विदर्भासारख्या भागामध्ये जिथं फक्त एकच पीक असतं कापसाचं वर्षभरात, अक्षरशः मागच्या 2 वर्षात त्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं। म्हणून कांदा असेल, सोयाबीन असेल, दूध, कापूस किंवा इतर कुठलाही शेतमाल असेल, तूर किंवा डाळीचे जे गोष्टी असतात, जिथं डाळीचं उत्पादन होतं, हरभरा, तूर, उडीद, मसूर यांचं मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतून आयात करून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला डबघाई आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळं शेतकरी कर्जात गेला आणि म्हणून वारंवार कर्जमुक्तीची मागणी शेतकऱ्यांकडून विधानसभेच्या तोंडावर होत आहे। परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल महाराष्ट्रातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार आहे हे अनिच्छुक आहे किंवा त्यांना याच्यात दुर्लक्ष करायचं आहे। महाविकास आघाडीने येणाऱ्या काळात जर त्यांचं सरकार आलं तर आम्ही पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा घेऊ असं जाहीर केलेलं आहे। परंतु लाडकी लेक नावाची योजना आणून यांना राज्यात फक्त सत्ता टिकवायचा प्रयत्न चालू आहे। परंतु तिथेही अर्थ विभागाने असं सांगितलेलं आहे की एवढा पैसा 46,000 कोटी 2 महिन्यासाठी देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही, ही योजना राबवणार कशी, असं टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी छापून आलेली आहे। तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळं शेतकरी कर्जात गेला आणि कर्जमुक्तीची मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून होत आहे। धन्यवाद।